झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतोय आपल्या जिव्हाळ्याचा विषय रोज मरे आणि प्रवासी रडे। मालेगावकरजी, मेगा ब्लॉकला कोणाचा विरोध नाही, क्षणभर असं मानून चालू की मेगा ब्लॉक मध्ये काही त्रुटी राहिल्या त्याच्यामुळे त्याची वेळ वाढली। आम्ही क्षणभर हेही मान्य करतो की तुम्ही रेल्वे प्रशासनाने राज्य प्रशासनाला कळवलं असेल। आम्ही क्षणभर हे सुद्धा मान्य करतो की राज्य प्रशासनाने त्यावर काही कारवाई केलेली नाही। आम्ही आमच्या आमदार खासदारांकडून आम्हाला मदत करतील अशी अपेक्षा ठेवलेली नाही, त्यांनी त्यांच्या निर्लज्जपणाचे कळस गाठलेले आहेत हेही आम्ही मान्य केलं। पण कृपा करून आमच्या भावनेशी रेल्वे प्रशासनाने असं खेळू नये की ही जी माणसं मेली त्याचा मेगा ब्लॉकशी संबंध जोडू नये असं कृपा करून तरी म्हणू नका। ते काही स्वित्झर्लंडला फिरायला चाललेले नव्हते, ते पोटाची खळगी भरायला चाललेले होते। त्यांना आत बसायला जागा मिळाली असती तर आत बसले असते, कशाला बाहेर लटकत राहिले असते। त्या लटकणाऱ्या जीवांशी, त्यांच्या कच्च्या बच्चांशी रेल्वे प्रशासनाचं काहीच नातं नाही। बोला मालेगावकरजी, तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे। हो, मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की हे मृत्यू दुर्दैवी आहेत, यात काही वादच नाही। आणि अशा जेव्हा जेव्हा घटना घडतात तेव्हा सर्वात पहिल्यांदा तिथे जर कोणी मदतीला जात असेल तर तो रेल्वेचा कर्मचारी किंवा जीआरपीचा पोलीस कर्मचारीच असतो। त्यामुळे अशा लोकांना जेव्हा मदतीची सगळ्यात जास्ती गरज असते तेव्हा तिथे पहिल्यांदा धावलेले असतात ते पोलीस आणि रेलकर्मीच धावलेले असतात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता या ज्या 4 घटना घडलेल्या आहेत याला खरोखरच आमच्याकडे जीआरपी कडून अशा प्रकारची कुठलीही माहिती आलेली नाही की या नक्की घटना कशामुळे घडल्या आहेत। आणि त्यामुळे आजच्या घटनेला मी असं छातीटोकपणे निवेदन करू शकत नाही की या घटनांचं नक्की कारण काय। आता गर्दीमुळे हे मृत्यू घडलेले आहेत हा एकच भाग त्यातला कॉमन आहे, परंतु यातले काही प्रवासी डाऊन दिशेने जाणारे होते जिथे गर्दी त्या प्रमाणात नव्हती, काही प्रवासी अप दिशेने येणारे होते। एक घटना सकाळी 10:30च्या सुमारास घडली, दुसरी दुपारी 12च्या सुमारास घडली। 5-6 किलोमीटर दूर अशा परिसरामध्ये या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे सरसकट याचा संबंध ठाण्याच्या घटनेशी जोडला जाऊ नये असं एवढंच माझं म्हणणं आहे। त्याच्या बाबतीत काही आम्ही संवेदनशीलता हरवून बसलेलो आहोत अशी बिलकुल बाब नाहीये। रामभाऊ, मला तुम्ही सांगा, रेल्वे प्रशासनामध्ये लाल फितीशाहीचा कारभार आलेला आहे। या जनतेच्या संवेदनशीलतेशी आयडेंटिफाय करू शकेल अशा प्रकारचं प्रशासन आपल्याकडे राहिलेलं नाही। त्याही पेक्षा सुद्धा पर्याय नाही, त्यामुळे लोक रेल्वेशिवाय दुसरीकडे जातील कुठे अशा प्रकारची एक मुजोरी या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आलेली आहे। नाही, ही तर गोष्ट खरी आहे की रोज मुंबईत 72 लाख लोक प्रवास करत असतात आणि दुसरा पर्याय नाही, हे तर गोष्ट सरळ सरळ स्पष्ट आहे, सत्य आहे। पण अशा वेळेला ज्या शब्दाचा वारंवार उल्लेख होतोय की संवेदनशीलता आणि ही संवेदनशीलता केवळ अधिकाऱ्यांच्या पुरती मर्यादित असून चालणार नाही। ही संवेदनशीलता जनप्रतिनिधींच्या बाबतीत असली पाहिजे। मुंबईची रेल्वे देशाची ही आर्थिक राजधानी आहे, लाईफलाईन आहे। नाही, केवळ लाईफलाईन नाही, आर्थिक राजधानी जी बनलेली आहे। हे 72 लाख लोक रोज जे काम करतात, मग कोणी बँकेत असेल, कोणी कारखान्यात असेल, त्यामुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे। तर त्याला अनुसरून रेल्वेमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत। आणि आता मी विरोधी पक्षात आहे पण मला सांगायला वाईट वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।